कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य, आय एम सॉरी। आदित्य, आदित्य प्लीज असं तोंड फिरवू नकोस ना प्लीज। मी मान्य करते माझी चूक आहे। अरे गोष्टी घडून जातात त्यावेळी कळतच नाही। आय एम रिअली व्हेरी सॉरी। अनुष्का, मुळात हे सॉरी काय असतं का? मागचा पुढचा विचार न करता फक्त आरोप करायचे, त्या आरोपांचा समोरच्यावर काय परिणाम होईल याचा विचारही करायचा नाही। आय नो, पण माझा गैरसमज झाला होता। मुळात तुझ्यासारख्या मोठ्यावर मुलीकडून गैरसमज झालाच कसा? आणि जर झाला तर आधी माझ्याशी बोलायचं ना। अनुष्का, मी खूप सॉर्टेड मुलगा आहे। मी हे असलं इनमॅच्युअर बिहेवियर अजिबात खपून घेणार नाही। आज तू त्या शूटच्या मंगळसूत्रावरून एवढा मोठा तमाशा केला, उद्या पारू या रूम मध्ये येण्यावरही तू ऑब्जेक्शन घेशील, आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर आपण लग्न करायचं की नाही ना याच्यावर विचार करावा लागेल। अनुष्का, पारू माझी खूप चांगली मैत्रीण आहे। मी असल्या बालिश कारणावरून नाही, मला तिला दुखवायचं नाहीये। मी पारूसाठी हे लग्न मोडू शकतो, पण कुणीही आमच्या मैत्रीला गालबोट लावलेलं मला चालणार नाही। रिअली व्हेरी सॉरी। तू प्लीज असं टोकाला जाऊ नकोस। सी, आय प्रॉमिस की यापुढे असं कधीच काही होणार नाही। अँड आय रिअली मीन इट आदित्य। तुझ्या आणि पारूच्या मैत्रीबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाहीये। ते जे काही झालं ना रे, ते खूप क्षणिक होतं। सी, पारू ना मला पण माझ्या लहान बहिणीसारखी आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा जाऊन त्याची माफी मागते जे काही झालं त्याबद्दल। पण प्लीज प्लीज असं परत काही बोलू नकोस प्लीज। ओके, मला जायचंय। माझ्या दिशासाठी मला या मूर्ख आदित्यचे नखरे झेलावे लागते, आणि या मूर्खाला माझ्यापेक्षा जास्त याची मैत्रीच प्रिय आहे। पारू, मला खूप आतवरडी वाचलास, आत्ता वाचलीस, पण जास्त दिवस नाही। लवकरच हे किर्लोस्कर तुला धक्के मारून मारून घराच्या बाहेर काढते, हा या अनुष्काचा शब्द आहे। काम झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।